तो अभी हम आ गए यहाँ पे और ये हमारा सोलर वाटर लिफ्टिंग का प्रोजेक्ट है। ये देखो ये सोलर पैनल है और यहाँ से नीचे पाइप है, वो पाइप डायरेक्ट कनेक्ट नदी में है, तो वहाँ से मोटर से पाणी गाव में जाता है। ठीक आहे, तर त्याची माहिती आपल्याला एकनाथ भाऊ सांगतील। नमस्कार, माझे नाव एकनाथ निखडे, मी दिगंत स्वराज फाउंडेशन या संस्थेमध्ये संलग्न आहे आणि हा डहाणू तालुका आहे। डहाणू तालुक्यातील आपण आता सध्या कोशेसरी या गावामध्ये आहे। कोशेसरी गावामध्ये एकंदरीत नदी सूर्या नदी आहे। सूर्या नदी भरपूर पाणी होतं, पण ते असंच वाहत होतं। आजपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शेती केलेली नव्हती। दिगंत स्वराज फाउंडेशन यांच्या माध्यमातून या गावासाठी एकंदरीत 4 लाईनीचं सोलरद्वारे शेतीसाठी उचल पाणी आणि वापरासाठी उचल पाणी करून दिल्यामुळे लाईन नंबर 1 कातकरी पाडा आणि आंबेचा पाडा ही एक लाईन नंबर साधारणतः 3-3.5 किलोमीटरची पाईपलाईन आहे। या लाईनीवरती साधारणतः 42 शेतकरी आहेत आणि एकंदरीत ह्या लाईनीवरती आतापर्यंत कोणत्याही प्रकारची शेती केली जात नव्हती, पण त्या ठिकाणी कातकरी समाज हा आदिम समाज आहे, सतत स्थलांतर करणारा समाज होता आणि तो समाज एकंदरीत आपण जेव्हा पाणी उचल करून दिले नाही आपल्याला बघायला मिळेल का त्या ठिकाणी आता हे कातकरी समाजाचं कुटुंब त्यांचं पूर्ण स्थलांतर थांबलं आणि त्या ठिकाणी त्यांनी शेती व्यवस्थित केलेली आहे। आपण आता बघताय साधारणतः प्रत्येक लाईनीवरची साधारणतः आपल्याला 7.5 HP साधारणतः 3 पंप आहेत। ह्या ठिकाणीच हा जो प्रोजेक्ट आहे 7.5 HP पंप आहे। त्याच्यानंतर पॅनल साधारणतः 14 पॅनल आहेत आणि 7.5 KVचा हा आहे आणि ही साधारणतः लाईन नंबर 3 राबडपाडा, या राबडपाडा लाईनचे साधारणतः एकंदरीत 37 शेतकरी आहेत आणि या 37 शेतकऱ्यांमुळे साधारणतः पुढं काही शेतकरी लागवड म्हणजे त्यामध्ये गवार आहे, गवार, भेंडी, वांगी वगैरे लागवड केलेली आहे। आपल्याबरोबर रमेशदादा आहेत, रमेशदादा पारधी आहेत आणि एकंदरीत आपल्या लाईन नंबर 2चे शेतकरी आहेत। त्यांचं शेत हे शेवटच्या टोकाला आहे। ज्यावेळेस धरमपूरमध्ये हा शेती प्रकल्प झाल्यानंतर त्यांनी बघितलं का बाबा एवढा छान प्रकल्प ह्या भागामध्ये होऊ शकतोय, मग आमच्या भागामध्ये का होऊ शकत नाही। त्यांनी संस्थेचे संचालक राहुल भाऊ तिवरेकर यांच्याशी आणि आमच्याशी भेट घेतली। एकंदरीत त्यांच्या गावाचा त्यांनी अभ्यास करून घेतला आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांच्या योगदानातून त्यांनी लोकांना एकत्र करून गावाबरोबर एक मीटिंग झाली। मीटिंग झाल्यानंतर लोक तयार झाले आणि त्यांच्या लाईनीवरती जवळजवळ 40 शेतकरी आहेत आणि ते 40 शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांचं शेत शेवटच्या टोकाला आहे, पण त्यांनी झोकून देऊन गावाच्या वतीने त्यांनी श्रमदान केलं। संस्थेने टेक्निकल पार्ट त्यांनी साधारणतः पाईप मटेरियल हे स्वरूप पोचवलं आणि गावाने श्रमदान करून पूर्ण लाईन गावाच्या मध्यभागी शेवटच्या टोकापर्यंत गेली आणि रमेशदादा जे आहे ते रमेशदादांनी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे शेती त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आता सध्या मका आहे, भुईमुंग आहे, गवार आहे, ही पिकाची लागवड केलेली आणि चवळी ही लागवड केलेली। याच्या अगोदर ते सतत स्थलांतर कधी शेती करत नव्हते, पण शेतात पाणी आल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी चांगली शेती केलेली आहे। लाईन नंबर 2 ह्या कोशेसरी पारसपाडा या गावातील भगवान शंकर पारधी हा शेतकरी कधी शेती करत, हा टोकाचा शेतकरी। एकंदरीत रमेशदादा पारधी याने त्याला प्रवृत्त केलं का तू शेती कर, तुला बाहेर जाण्याची गरज नाही, आपल्या शेतामध्ये पाणी आलं तर आपण जर लागवड केली तर आपल्याला 2 पैसे मिळतील। ह्या वर्षी योगायोगाने त्यांनी गवारची साधारणतः 1 एकरची लागवड केली आणि त्याच्यातनं साधारणतः त्याचे 30 ते 35 तोडे झाले आणि त्या 35 तोड्यामध्ये त्याला 60 रुपयाचा भाव मिळाला आणि एकंदरीत ह्या वर्षी त्याला बाहेर न जाता त्याच्या घरामध्ये मुलीचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी पैसे त्यांनी जेवढी काही गवार हे जेवढे तोडे भेटले या तोड्यातून साधारण लाख रुपये जे आले त्यांना कोणाकडून व्याजाने पैसे घ्यायची गरज वाटली नाही आणि त्याच पैशातनं त्यांनी साधारणतः मुलीच्या लग्नाचा पूर्ण टोटल खर्च त्या बाजार खर्च टोटल त्यांनी त्याच्यातूनच केला। एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आहे।